ऐ एवढं काय झालं जे आश्चर्य करायला लागलेस मोबाईलमध्ये बघून? अरे तुम्हाला माहितीये बाहेरगावाच्या देशामध्ये जर आई वडिलांनी मुलांना मारलं ना किंवा हात पण लावला ना तर तिकडचे ते फॉस्टर केअर वाले येऊन आई वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात. असं कसं होईल? अरे खरं म्हणजे बाहेरगावी असा नियम आहे का? हा, तुम्ही विचार करा आपल्या देशात असं काय असतं तर? अवघड आहे यार, कारण आपल्या देशात जर असं असतं तर आपल्या इथं आईबाप तर मारण्यापासूनच आपल्याला मोठं करतात. मग अजूनपर्यंत आता जगातले अर्धे आईबाप तर जेलमध्ये असते. हा यार, असं कसा नियम आहे पण? म्हणजे खरंच वाटतं असं की जर आईबापांनी जर तिथे जर मारलं आणि जर पोलीस घेऊन गेले तर मुलगा तर मग एकटा झाला ना तो. मग त्याचं काय? फॉस्टर केअर मध्ये पाठवतात मुलांना आणि मग तिथून दुसऱ्या आई वडिलांनी अडॉप्ट करायचं. म्हणजे हे तर असं झालं की म्हणजे आईबाप असून पण मग दुसऱ्या आईबापांनी त्याला अडॉप्ट करायचं. म्हणजे मग ते मारल्यामुळं त्यांचे आईबापांपासून ते लांब होतात असं. आणि मग इथं आम्ही काय करायला पाहिजे होतं? कारण इथे आम्ही मारण्यापासून, नाही मारलं तर आम्ही मोठे झालो नसतो. मारलं म्हणून असं आईबाप होतं की मारलं म्हणून तो आज इथल्या इथं पोचला. मग आमचं काय झालं असतं? मुंबई भारतीय सलाम आहे बाबा. असं जर काय रूल्स रेग्युलेशन आलं तर मग आम्हाला किती आता कोण या वयात कोण अडॉप्ट करणार? आम्ही जर आता कंप्लेंट केली तर अवघड आहे राव.